साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी, त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदैवे सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्यात्मरूपा. देवा तुची गणेशु सकल अर्थमती प्रकाशु, मनी निवृत्तीदासु अवधारी जोजी. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तू अपार शुद्ध परमात्मा मेचे असे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरन हो रघुबर बिमल जसो जो दायक फुलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ क्लेश विकार. शरण शरण से हनुमंता तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासपटा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वददा शिव नाम तयान बाधे क्रोध काम. संकीर्तनासाठी निवडलेला अभंग देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य संत, वैरागी मूर्ती जगद्गुरु तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतो, ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला, अशी असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. त्या तुकोबारांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. आणि अभंगामध्ये तुकोबार सांगत, जीवन जगत असताना तो विश्वाचा मालक जर आपण जर आपल्या अंतःकरणामध्ये जर साठवला, तर आपल्या पदरामध्ये काय फळ प्राप्त होतं, काय फळ श्रुती मिळते, हा दाखला जगद्गुरु तुकोबार या अभंगात देतात. असं अखिल कोड ब्रह्मांड एक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा. भयात असते अग्नी तपती, भयात तपती सूर्य, हा ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो. इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात. अबाधित सत्ता असावी, सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा, सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देणारा. ऐका ना, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, असा असणारा भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपला संगमेर तालुक्यामधील एक छोटंसं वसलेलं गाव आपलं सुकेवाडी. या सुकेवाडी गावातील एक वारकरी रत्न, सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करणारं, सर्वांच्या हृदयामध्ये घर करणारं. भजन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, खरं तर परमार्थाची ध्वजा ज्यांनी वर नेली अशी असणारी भाऊसाहेब दादा ह्या मृत्यू लोकातून निघून गेले गड्या. खरं तर विश्वाचा मालक त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला आणि जीवनाची येरझार करून घेतली, म्हणजे जन्म आणि मरण याची निवृत्ती झाली. म्हणून जीवन जगत असताना परमार्थ कसा करावा, जीवन जगत असताना परमार्थ कसा करावा, हे कोण जर शिकायला जर मिळालं जर असेल तर आपल्या दादांकडून शिकायला मिळालं महाराज. का? कारण अख्खं जीवन वारकरी जीवन झालं महाराज. अख्खं जीवन वारकरी जीवन होतं आणि आपलं सगळं जीवन वारकऱ्यांमध्ये, भजनामध्ये, परमार्थामध्ये सगळं रंगले जर कोणामध्ये जर असेल तर परमार्थामध्ये रंगले. म्हणून जीवन जगत असताना परमार्थ केला पाहिजे, जीवन जगत असताना परमार्थ केला पाहिजे. तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. आणि हा भगवान परमात्मा जर आपल्या हृदयामध्ये साठवल्यानंतर आपल्या पदरामध्ये काय फळ प्राप्त होतं, तर जन्म आणि मरण याची निवृत्ती होते. हा दाखला जगद्गुरु तुकोबार या अभंगात देतात. या सृष्टीचा नेहमी, या जगाचा नेहमी, ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे, आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबारांनी घड्याळाचं उदाहरण दिलं. तसं घड्याळाला काटे 3 असतात, 1 सेकंद काटा, 1 मिनिट काटा आणि 1 तास काटा. हे तिन्ही काटे सारखे फिरत राहतात. तसं मनुष्य जीवनाचं जीवनचक्र हे कायमस्वरूपी फिरत राहतं महाराज. जन्माला यायचं, मरायचं,
यायचं मरायचं, पण कुठपर्यंत यायचं मरायचं? किती वेळा जन्माया नित्य भावे भजिले, नित्य भावे भजिले. किती वेळा जन्माया नित्य भावे भजिले, नित्य भावे भजिले. जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला यायचं मरायचं, यायचं मरायचं, या दुःखातून निवृत्त होण्याकरिता तो विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. आणि जर कुणी जर साठवला असेल तर आपल्या भाऊसाहेब दादांनी साठवला महाराज. काय परमार्थ होता, काय भक्ती होती, काय साधना होती बघा ना. आज शिवरात्र आहे, फार मोठा पर्वकाळ आहे, फार मोठा दिवस आहे. खरं तर शिवरात्रच्या दिवशी या ठिकाणी श्राद्ध आलं, पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. खरं तर ह्या दिवशी श्राद्ध येणं म्हणजे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे महाराज, फार भाग्याची गोष्ट आहे. शिवरात्र म्हणजे काय? आता काही जण म्हणतात शिवरात्र म्हणजे काय? ह्या दिवशी भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला. नाही महाराज, याला शिवरात्र म्हटली जात नाही. मग महाराज शिवरात्र कशाला म्हणतात? तर आमचे डॉक्टर बाबा पाठामध्ये सांगायचे की महादेवाने ज्योतीचं रूप धारण केलं, तर ज्योतीच्या रूपामधून शिवलिंग प्रकट झाली आणि त्या शिवलिंगातून ब्रह्मा आणि विष्णू यांची उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने सांगितलं, जो व्यक्ती ह्या शिवलिंगाची पूजा करेल, भक्ती करेल, साधना करेल, भगवान परमात्मा ही शिवलिंग त्याला प्रसन्न होईल. त्या दिवशी महाराज शिवरात्र हा उत्सव साजरा करतात. म्हणून हा फार मोठा पर्वकाळ आहे, फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज या तिथीला मला आपल्या भाऊसाहेब दादांचं या ठिकाणी वर्षश्राद्ध आलं, पुण्यस्मरण आलं. म्हणून सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. निश्चित आपल्या भाऊसाहेब दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर जीवन जगत असताना संसार तर प्रत्येकजण करतोय, संसार प्रत्येकजण करतोय, प्रपंच प्रत्येकजण करतोय. पण संसार करत असताना, प्रपंच करत असताना आपण परमार्थ सुद्धा केला पाहिजे. आणि हा परमार्थ जर कुणी केला असेल तर आमच्या भाऊसाहेब दादांनी केला महाराज. बाह्यरंगाने संसार केला, प्रपंच केला आणि अंतरंगाने भगवंताची भक्ती केली. याला परमार्थ करणं म्हणतात, याला परमार्थ करणं म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना आपला अंश काय आहे आणि अंशाने अंशाला शरण गेल्याशिवाय पूर्णता नाही, हे जर कोणी जाणलं असेल तर आमच्या दादांनी जाणलंय महाराज. म्हणून आज ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे, सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. खरं तर या परिवाराला, या मुलांना, या मुलींना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. का? जीवन जगत असताना बाप कळाला, जीवन जगत असताना बाप गेल्यानंतर आपल्यावर काय कर्तव्य असतं, आपण काय केलं पाहिजे हे मुलांना कळालं. म्हणून जीवन जगत असताना यांना बाप कळाला, या ठिकाणी आपल्या बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला. नाही तर महाराज काय, आई बापाने आपल्या मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. ते मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरीला लागले, तिकडंच लग्न झालं, प्रपंच सुरू झाला. खेड्यामध्ये राहणारी आई मरण पावली, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला, तर मुलं मला दशक्रिया विधीला जाऊ द्या, मौतीला सुद्धा आले नाहीत. म्हणून या जगामध्ये सर्वात महत्वाचा संस्कार जर काय जर असेल, ऐका ना, सर्वात मोठा दागिना जर काय जर असेल तो संस्कार आहे. त्या संस्काराचा दागिना आपल्या पोरांना लाभला पाहिजे, जेणेकरून त्याला आई कळेल, जेणेकरून त्याला बाप कळेल आणि जेणेकरून त्याला धर्म कळेल. जर आई जर कळाली नाही, बाप जर कळाला नाही, धर्म जर कळाला नाही, तर महाराज आपल्या धर्माची फार मोठी ग्लानी आहे महाराज. बघा 15 दिवस झाले, आता एक बातमी आली होती इपिस्टिंग फाईलची, तुम्ही वाचली असेल महाराज, बघितली असेल महाराज. तो इपिस्टिंग हे त्याचं नाव आहे. तो एवढा श्रीमंत आहे संतोष महाराज, एवढा श्रीमंत होता, आता वारला तो, त्याला मारलं त्याला बरं का. एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता, स्वतःचं विमान होतं, स्वतःचं हेलिकॉप्टर होतं. पण महाराज तो एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता, पण महाराज त्याचं आचरण व्यवस्थित नव्हतं. किती कसं आचरण होतं सांगू तुम्हाला. जर तुम्ही यूट्यूबला सर्च जर केलं, तुम्ही जर गुगलला सर्च जर केलं तर आपल्याला सगळी माहिती भेटेल. बघा ना, 8 वर्षाच्या मुली, 10 वर्षाच्या मुली, 12 वर्षाच्या मुली, 15 वर्षाच्या मुली यांच्यावर अत्याचार करायचा, बलात्कार करायचे आणि त्यांना कापायचं आणि त्यांचं मांस खायचं. एवढा विचित्र प्रकार. आणि याच्यामध्ये सर्व मोठमोठे लोक होते, फेसबुकचा मालक, हे सर्व मोठमोठे व्यक्ती, आणि त्याच्यामध्ये भरपूर जणांचं नाव आलं. ही बातमी जर कधी घडली असेल
तर 2016 मध्ये घडली. पण मला ती बातमी आत्ता उघडीच झाली. मला एवढं म्हणायचं आहे का या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जर आपल्या पोरांना जर संस्कार जर लाभले नाही ना तर ही स्थिती होऊ शकते. म्हणून जीवन जगत असताना धर्म म्हणजे काय, जीवन जगत असताना आई म्हणजे काय, जीवन जगत असताना बाप म्हणजे काय. अरे दुसरीची स्त्री म्हणजे आपली बहीण आहे, दुसरीची स्त्री म्हणजे ही आपली आई आहे. हे ज्याला कळालं तुम्हाला जगातला संत झाला. म्हणून जीवन जगत असताना या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. आणि त्या संस्काराचा दागिना आपल्या पोरांना लाभला पाहिजे. म्हणून ज्या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आज या ठिकाणी बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केलाय. या दिवशी महाराज कंप्लीट 12 वाजता ऐका ना 12 वाजता भगवान परमात्मा आपल्या भाऊसाहेब दादांना जवळ घेणार आणि विचारणार, बोला भाऊसाहेब दादा काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस मारा भाऊसाहेब दादा हक्काने सांगणार, आमच्या मुलाने या मृत्यू लोकांमध्ये आमचा विधी संपन्न केलाय. म्हणून आमच्या कुळामध्ये एक सदाचारी मुलगा जन्माला यावा, एक वारकरी मुलगा जन्माला यावा. आणि महाराज जे मुलं ऐका ना जे मुलं विधी संपन्न करत नाही, वर्ष श्राद्ध करत नाही, पुण्यस्मरण करत नाही ना तर आपले पितर आपल्याला शाप देतात. आणि जर आपण जर त्यांचा विधी जर केला तर आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला कल्याणाची दया कुळा, कल्याणाची दया कुळा, कल्याणाची दया कुळा, कल्याणाची दया कुळा. तुका मला मित्र आशीर्वाद दे, तुका मला मित्र आशीर्वाद दे, तुका मला मित्र तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावे तया. तुमचं कल्याण होईल, तुमचा उद्धार होईल हे आपले पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि जर आपण जर विधी जर केला नाही तर आपल्याला दोष लागतो. त्या दोषाला काय म्हणतात, बोला बोला काय म्हणतात, पितृदोष म्हणतात. म्हणून पितृदोष लागू नये म्हणून हा विधी आपण संपन्न केला पाहिजे. खरं विधी संपन्न केला पाहिजे. खरं तर महाराज या ठिकाणी पूजा महत्त्वाची आहे, कीर्तन सुद्धा महत्त्वाचं आहे. आता काही जण म्हणतात ब्राह्मणाने पूजा केली मग कीर्तनाची काय गरज आहे, प्रवचनाची काय गरज आहे, महाराज लोकांचा धंदाच आहे असं म्हणतात लोक नाही का. पण महाराज याला सुद्धा कारण आहे. का कारण आहे ऐका. कारण ब्राह्मणोकून जर काही जर श्लोकांचा मंत्रांचा जर अउच्चार झाला आणि काही दोष जर लागले त्याची निवृत्ती कशी होईल म्हणून हे हरी कीर्तन आहे, प्रवचन आहे. आणि या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. अपवित्राला पवित्र करण्याची ताकद जर कशामध्ये जर असेल तर नामामध्ये. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, केतन केतन विठोबाचे, केतन केतन विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. कीर्तन आहे म्हणून आपण त्यांना आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये कीर्तन रूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. म्हणून निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात या विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे. पण साठवायचा कसा, त्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. काय पाहिजे, भाव पाहिजे. भाव जर नसेल तर मारा परमार्थ होऊ शकत नाही. भाव जर नसेल भक्ती होऊ शकत नाही. भाव जर नसेल तर साधना होऊ शकत नाही. म्हणून अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान भावायचा नाही रे, देव आशान भावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. हे दगडाचा देव त्याला वरदान द्यावं, मातीचं देव त्याला प्राणानं द्यावं, सोन्याचं देव त्याला सोनानं द्यावं. देव आशान भावायचा नाही
पाहिजे महाराज. भाव जर नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. भाव जर नसेल तर भक्ती होऊ शकत नाही. म्हणून अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, पण प्रत्येकाचं हित वेगवेगळे महाराज. या ठिकाणी गायन करतात, या ठिकाणी महाराज वाजवतात, मी कीर्तन करतो, तुम्ही ऐकता, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामधलं हित वेगवेगळे महाराज. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हित वेगवेगळे. आता मला सांगा महिला मंडळ, मुलगा कटिंग करायला गेला, मुलगा कटिंग करायला गेल्यानंतर न्हावी मुलाच्या गालावरून हात फिरवतो की नाही? पण तोच हात आई सुद्धा फिरवते ना. पण आई मुलाच्या गालावरून हात फिरवते, हा प्रेमाचा भाव झाला. आणि न्हावी तोंडावरून हात फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव झाला. बरोबर आहे का नाही? भावाभावामध्ये फरक आहे महाराज. ही गोष्ट तुम्हाला कळणार नाही. आता मला सांगा, तुमची सासू मेली, मरू नये पण मेली, ऐका, सासू मेल्यानंतर सून सुद्धा रडते आणि मुलगी सुद्धा रडते. पण ऐका ना, सून रडते, मुलगी सुद्धा रडते, पण दोघींच्या अंतःकरणामधला भाव वेगळा. जीवनामध्ये भाव फार महत्वाचा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. काय झालं, पाठीमागच्या महिन्यामध्ये मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो. कीर्तन चालू होतं आणि एक म्हातारं एवढं नाचलं आणि घरी गेल्यानंतर बायको म्हणले, का हो काम सांगितलं का, अंग दुखत तुमचं, काल अनिल महाराजचं कीर्तन होतं, नाचायला बरं अंग दुखलं नाही. म्हणे बाई तुला काय सांगू, मी कीर्तनामध्ये नाचलो, पण माझ्या अंतःकरणात लय भाव नव्हता, लय प्रेम नव्हतं आणि लय परमार्थ नव्हता. भाव नव्हता, प्रेम नव्हतं, मग तुम्ही नाचले का? म्हणे काय सांगू तुला, कीर्तन सुरू झालं आणि जे माझ्या द्वात्रा झुरळ घुसलं, कीर्तन संपलं तरी निघाना. आता मला सांगा, म्हातारं कीर्तनामध्ये नाचलं, भाव होता का द्वात्रा झुरळ घुसलं? हा, आलं लक्षात, द्वात्रा झुरळ घुसलं. मला तुम्ही सांगा, जीवनामध्ये भाव फार महत्वाचा आहे. भाव जर असेल तर परमार्थ आहे, भाव जर असेल तर भक्ती आहे. म्हणून जीवन जगत असताना तो भगवान परमात्मा जर आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचा जर झाला तर जीवनामध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये 4 वर्ग पडतात. बघा, या अभंगामध्ये 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग असा आहे, जीवाचा आणि देवाचा संबंध आहे काय, जीवाला देवाची प्राप्ती करता येते काय, त्या गोष्टी आपल्याला शक्य आहे काय, आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो काय. या 4 प्रश्नांचे उत्तर आपल्याला या अभंगातून शोधायचे. 1 नंबर, जीवाचा आणि देवाचा संबंध आहे काय, या जीवाचा त्या देवासोबत संबंध आहे का? आहे ना महाराज. जन्मल्यापासून तर अनंत जन्मापर्यंत या जीवाचा त्या देवासोबत संबंध असतो. म्हणून अंशाने अंशाला शरण गेलं पाहिजे गड्या. म्हणून भगवद्गीता आपल्याला सांगते, मम अंश जीवलोके जीवभूत सनातन मनशस्त्राणी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येक जीव हा त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे. मग अंशाने अंशाला शरण गेलं पाहिजे. भागवत आपल्याला फार गोड शिकवते. भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, हे भगवान, भगत के वश में है भगवान. भक्त बिना ये कुछ भी नहीं, भक्त बिना ये कुछ भी नहीं, अपना लगाता भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो भगवान परमात्मा आहे. फक्त आपल्या आत्म्यावर अहंकारादी बंधचा अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे आपली वृत्ती तयार होत नाही. म्हणून ही वृत्ती तयार करायची असेल तर त्या भगवान परमात्माचं चिंतन केलं पाहिजे. आणि एकदा चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये वास करतो. म्हणून तो विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये धारण केला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये धारण केला पाहिजे. मग अंशाने अंशाला शरण गेलं पाहिजे. शरण गेल्याशिवाय पूर्णता नाही. जशी नदी वाहत वाहत समुद्राला शरण जाते म्हणजे नदीची पूर्णता झाली. मुलगा आईला शरण जातो म्हणजे मुलाची पूर्णता झाली. वासरू गायला शरण जाते म्हणजे वासराची पूर्णता झाली. तसं या जीवाची पूर्णता जर कशामध्ये जर असेल तर भगवंताला शरण जाण्यामध्ये महाराज. म्हणून या जीवन
शरण जावे आणि सर्व भावे देवासे. जन्म आणि मरणाची निवृत्ती करायची असेल तर विश्वाच्या मालकाला शरण गेलं पाहिजे. गाड्या या जगामध्ये सर्व गोष्टीला पूर्णता आहे, पण संसार आणि प्रपंच या गोष्टीला पूर्णता नाही. म्हणून या जगामध्ये दोन गोष्टी सांगितल्यात, एक परमार्थ आणि एक प्रपंच. परमार्थाला पूर्णता आहे पण प्रपंचाला पूर्णता नाही. कितीही करा पण पूर्णता नाही. प्रत्येक गोष्टीला पूर्णता आहे. काय झालं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, मुलांना गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? कोणालाच उत्तर येत नव्हतं महाराज, कोणालाच उत्तर येत नव्हतं. पण त्यातला एक विद्यार्थी हुशार होता. हुशार म्हणजे कीर्तन ऐकणार होता, प्रवचन ऐकणार होता, पाठीमागं बसलेला होता. तिने बोटवर केलं, सर या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो म्हणे. सांग बाळा, या प्रश्नाचं उत्तर सांग, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? सांगितलं, सर गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वत झाला. वा बाळा, फार गोड उत्तर दिलं. मग सांग बाळा, त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून नदी कुठं आली? खाली कुशावर्ता कुंडामध्ये आली. वा वा, सुंदर उत्तर दिलं. मग सांग तिथून नदी कुठे गेली? नाशिकला गेली, रामकुंडामध्ये. वा, सुंदर उत्तर दिलं, गोड उत्तर दिलं. मग सांग रामकुंडामधून नदी कुठे गेली? मुलांनी सांगितलं, जालने मार्गे, बीड मार्गे, परभणी मार्गे ती समुद्राला मिळाली. समुद्राला मिळाली म्हणजे काय झाली? पूर्णता झाली. पण सरांना सुद्धा राहवलं नाही. सर म्हणले, बाळा सांग मग समुद्रामधून नदी कुठं गेली? मुलगा सुद्धा हुशार होता. मुलगा म्हणला, सर नदी समुद्रातून तुमच्या डोंबल्यात गेली. आता मला सांगा, नदी समुद्राला मिळाली म्हणजे नदीची काय झाली? पूर्णता. अवघ्या झाल्यावर एकमय, अवघ्या झाल्यावर एकमय, अवघ्या झाल्यावर एकमय, अवघ्या झाल्यावर नदीला पूर्णता आहे, प्रत्येक गोष्टीला पूर्णता आहे. आता तुम्ही मंदिर बांधायला काढा, मंदिर बांधायला पाया घेतला, सभा मंडप बांधला, फरची बसवली, मूर्ती बसवली आणि कळस बसवला. कळस बसवला म्हणजे काय झाली? काय झाली? पूर्णता झाली. पण मला तुम्ही बंगला बांधायला काढा, एक मजली जरी बांधा एवढी चालवर असते, बरोबर आहे का नाही? दुसऱ्या पोराचं लग्न होतं मग वर बांधीन, बरोबर आहे का नाही? म्हणजे संसार कितीही करा, प्रपंच कितीही करा, त्याला पूर्णता नाही. पण पूर्णता नाही. मग पूर्णता कशाला आहे? परमार्थाला पूर्णता आहे. परमार्थाला का पूर्णता आहे? कारण जोपर्यंत हा व्यक्ती त्या भगवाना परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही, चार मुक्तीचा लाभ प्राप्त होत नाही, येरधार संपत नाही. आणि एकदा हा व्यक्ती त्या भगवंताला शरण गेला तर मला जन्म आणि मरण याची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णता म्हणतात, याला पूर्णता म्हणतात. म्हणून पूर्णता जर करायचीच असेल तर काय केलं पाहिजे? तो विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. ते मला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साठविला हरी, साठविला
सांगता साठविला हरी, आणि जीही हृदय मंदिरी. तो विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला तर जीवनाची येरझार संपते, जन्म आणि मरण्याची निवृत्ती होते. बर काही जण म्हणते महाराज भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवावा लागतो, पण कुठे साठवला हो? उदाहरण क्रमांक 1 कान्होपात्रा. ऐका ना, फार गोड उदाहरण आहे गाड्या. आपण आळंदीला गेलो, आपण पंढरपूरला गेलो. आळंदीला गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर बघा ते गणगोळी विकणारे राहतात, बुक्केवाले राहतात, अष्टगंध विकणारे राहतात, हारावाले राहतात. तिने एक फंडा कार्यक्रम सुरू केला पैसे मिळावेत म्हणून. बरं का, पैसे मिळावेत म्हणून एक फंडा कार्यक्रम सुरू केला. महाराज जे हिंदी गाणे आले ना, हिंदी गाणे, ते हिंदी गाण्यावर ज्ञानोबा तुकोबा विठोबा असे शब्द लावतात आणि त्याच्या गाण्याचे कॅसेट तयार करतात. 5 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं बघा, 5 वर्षापूर्वी. चांदन चांदन झाली रात विठुरायाची पाहत होते वा. हे गाणं गेलं आणि 2 वर्षानंतर गाणं आलं. हॅलो पांडुरंग बोलतोय. पांडुरंग जर फोनवर जर बोलला असता आता मी सुकेवाडीला गाला कीर्तनाला आलो असतो. हा ऐका ते गाणं गेलं आणि त्याच्या मागे 1 वर्षानंतर गाणं आलं बघा ना. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठवरी, तरी मलाही दाखवान विठुरायाची पंढरी, तरी मलाही दाखवान विठुरायाची पंढरी. त्याच्या पहिल्या कडव्यामध्ये एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, भक्ती पाहुनी भक्ताला, भक्ती पाहुनी भक्ताला भेटायला श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. किती गोडे गाणं संपलं. आता अर्थ ऐका. आता एक 16.5 वर्षाची कानोपात्रा नावाची मुलगी, इतकी सुंदर आहे, पान खावं आणि गळ्यातून दिसावं इतकी लावण्य सुंदर. पण ऐका ना, बापन जाणे तत्वता, माता दावणी सर्वथा. तिला आई माहित होती पण बाप माहित नव्हता. लोक निंदा करायची. एका वेश्याची मुलगी आली, महाराष्ट्रामध्ये थुतू करतात त्या मुलीची. अरे अपवित्र कुळात जन्म झालाय, एका वेश्याची मुलगी. आणि त्या मुलीला माऊली ज्ञानोबरांची भेट झाली. त्या मुलीनं माऊली ज्ञानोबरांचं दर्शन घेतलं. माऊली तुम्ही सकल संत शिरोमणी आहात, तुम्ही ज्ञानेरांचे राजे आहात. माऊली अपवित्र कुळामध्ये माझा जन्म झालाय, मी एका वेश्याची मुलगी, लोक माझी निंदा करतात. माऊली मला मोक्ष मिळेल? ओ माऊली सांगा ना, मला मोक्ष मिळेल का? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं, मुली तू एकदाच पंढरपूरला जा. किद्दा? एकदाच. धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. दर्शन माऊलींचं झालं आणि माऊलींच्या शब्दावरती कान्होपात्रा पंढरपूरला गेली. आणि दर्शन करत पांडुरंग परमात्म्या जवळ आली. वय 16.5 आहे, अपवित्र कुळामध्ये जन्म झालाय. ती मुलगी गेली आणि महाराज विठुरायाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि आपला प्राण तिथे सोडून दिला. अरे 5 मिनिटं झाली बारी पुढे जात नाही, 10 मिनिटं झाली बारी पुढे जात नाही, 15 मिनिटं झाली बारी पुढे जात नाही. काय झालं? लोटण्याचा प्रयत्न केला तर कान्होपात्राचं प्रेतच खाली पडलं. अरे कोण मुलगी? तपास शांती कळला, एका वेश्येची मुलगी. मंदिराच्या कड्या कुलपा लावण्यात आले. 4 शाखेचे 4 ब्राह्मण गोळा झाले आणि प्रत्येकाचं मत सुरू झालं. हो शास्त्री, तुमचं काय मत हो? एका वेश्येच्या मुलीने देवाला पाठवलं, देवाला आंघोळ घालावं लागेल. तुमचं काय मत? अपवित्र कुळामध्ये जन्म झालेल्या मुलीने देवाला अपवित्र केलंय, देवाला अभिषेक घालावा लागेल. प्रत्येकाचे विचार भिन्न. पण त्या मंदिरामध्ये अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते महाराज. फार विद्वान होते. त्यांनी विचार केला, एका मुलीने देवाच्या पायावर आपला प्राण दिलाय आणि मुलगी वेश्याची, याची आरती सामान्य नाही. लोकांनी विचारलं, शास्त्री तुमचं मत काय? शास्त्री म्हणले, मी आता सांगू शकत नाही. रात्री मला 1 वाजता देव जे सांगेल ते करणार मी. कारण पहिल्या काळामध्ये साधूला देव बोलत होता. आता आम्ही पांढरे कपडे घालतो, आमच्या स्वप्नात देव नाही महाराज. पहिल्या काळातलं सांगतो बरं का तुम्हाला, साधूला देव बोलत होता. अनंत शास्त्रीने विचार केला. अनंत शास्त्रीने सांगितलं, मी आता सांगू शकत नाही. रात्री 1 वाजता देव जे सांगेल ते करणार मी. अनंत शास्त्री ब्राह्मणांनी काय केलं, ते कान्होपात्राचं प्रेत घेतलं, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलं आणि शेजारी झोपले. कान्होपात्राच्या शेजारी झोपले. आणि ठीक 1 वाजता विटेवरच्या अनंताने झोपलेल्या अनंताला आवाज दिला, अनंता
या मुलीसारखी मुलगी जगात नाहीये, विश्वात नाहीये. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवरण प्राण जाईपर्यंत या मुलीने माझे पाय सोडले नाही. अनंता या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांध. मला सांगा, पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं दर्शन देवाचं का पहिलं दर्शन कान्होपात्रेचं? कान्होपात्रेचं. किती महाराज लोक गेले पंढरपुरामध्ये, काय एखाद्याची समाधी नाही? एकच कारण, त्या कान्होपात्रेने विश्वाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला आणि परिणाम काय झाला? मारा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. झाला सफल व्यापार, त्यांची सरली इरझार. म्हणून साधू संतांच्या जीवनातून जन्म आणि मरण्याची निवृत्ती झाली, मोक्ष प्राप्त झाला, चार मुक्तीचा लाभ प्राप्त झाला. म्हणून मोक्ष प्राप्त करायचा असेल, इरझार संपवायची जर असेल, तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. मला याच्यासाठी आपल्याला स्वर सुद्धा लागत नाही, याच्यासाठी आपल्याला ताल सुद्धा लागत नाही, काहीच लागत नाही महाराज. तुकोबराय दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, नये जरी तुझं मधुर उत्तर, तिधाला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल ताईसा बोल रामकृष्ण. स्वर जरी नसला, ताल जरी नसला, तरी आपण त्याचं चिंतन जरी केलं ना महाराज, तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनातून 5 मिनिटं काढा, 10 मिनिटं काढा, 15 मिनिटं काढा. हे 10 मिनिटं 15 मिनिटं त्या भगवंतासाठी द्या. रात्रंदिवस आपण संसार करतोय, रात्रंदिवस आपण प्रपंच करतोय. आपण हरिपाठामध्ये सांगतो ना, सायास करीसी प्रपंच दिन निशी आणि हरिसीने बदसी कवण्या गुणी. रात्रंदिवस संसार आहे, रात्रंदिवस प्रपंच आहे, परमार्थ कधी करणार? या देहाची शाश्वती नाही. जेवण करायला बसलो, ताटामधला घास आपण हातामध्ये घेऊ, याची सुद्धा शाश्वती नाही. हातामध्ये घेतलेला घास आपण तोंडामध्ये घालू, याची सुद्धा शाश्वती नाही. तोंडामध्ये घातलेला घास आपण गिळू, याची सुद्धा शाश्वती नाही. आणि याच्या पुढे जाऊन माऊली ज्ञानोबा सांगतात, माशी पाक पाकडे तो वयसरे, माशी नुसतं पंख पाकडो तर हे शरीर जाणार आहे महाराज. जनबंगुर नाही भरी बसा, जनबंगुर नाही भरी बसा, जनबंगुर नाही भरी बसा, जनबंगुर नाही भरी बसा. वारसा बद थोडा माया, वारसा बद थोडा माया, वारसा बद थोडा माया आजा, वारसा बद थोडा माया आजा. आगी नसली लगडा पडला फासा, आगी नसली लगडा पडला फासा, काही नसली लगडा पडला फासा, काही नसली लगडा पडला फासा. पुढे उतार Thank you.
तोपर्यंत महाराज आपण याचं सार्थक केलं पाहिजे, हा देह सार्थकी लावला पाहिजे. पण हा देह पुन्हा पुन्हा नाही गड्या, एकदा मिळालाय तर पुढल्या जन्मामध्ये मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून या जन्मामध्ये मारा आपल्याला या संधीचं सोनं करता येईल. याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच देई पशु पक्ष्यांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. साधू संतांना मिळाला पण त्यांना कळाला, आपल्याला मिळाला पण कळाला नाही महाराज. म्हणून हा देह आपल्याला कळाला पाहिजे, म्हणून त्याचं आपण भजन केलं पाहिजे. आपल्याला काय लागतं ना सगळं त्या भगवंताला माहिती महाराज, काय लागतं सगळं भगवान परमात्म्याला माहिती आहे. आता मला सांगा, कलेक्टर असतो, कलेक्टरच्या हातामध्ये काय असतो? जिल्हा असतो, बरोबर आहे की नाही? एक कलेक्टर ड्युटी संपली आपल्या घरी गेला, छोटासा मुलगा होता आणि मुलगा हट्ट करू लागला, बाबा मला घोडा पाहिजे. काय पाहिजे? घोडा पाहिजे. बाबांनी सांगितलं, बाळा आता रात्रीचे 9 वाजले, उद्या आपण सकाळी दुकान उघडलं का आपण घोडा घेऊ. नाही नाही मला आताच घोडा पाहिजे. अरे 9 वाजे दुकानं बंद झाले, आपण सकाळी लवकर उठू आणि घोडा आणू. नाही नाही मला आताच घोडा पाहिजे. पण ऐका ना, कलेक्टर होता, तिने काय केलं, आपले हात पुढं टेकवले, गुडघे टेकवले आणि आपल्या पोराला सांगितलं, बस माझ्या पाठीवर. पोरगा पाठीवर बसला, कलेक्टरचे कान हातामध्ये घेतले आणि घोडा खेळू लागला. मला सांगा, कलेक्टरच्या हातामध्ये जिल्हा आहे पण तो कलेक्टर आपल्या मुलासाठी काय झाला? घोडा झाला. तसे आपण भगवंताचे लेकरं आहोत, तो भगवान परमात्मा आपल्यासाठी काही होणार नाही. हो काही होऊ शकतो, होय भक्ती केला तैसा. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जसा केला तसा होय, सावे फक्त 5 मिनिटं द्या, 24 तासातून फक्त 10 मिनिटं द्या. अरे मोबाईलला आपण किती वेळ देतो महाराज? 2-2, 3-3 तास देतो. पण ते वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा तो वेळ जर भगवंतासाठी जर दिला, संतांसाठी जर दिला, तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा चांगला वेळ आपण भगवंताला दिला पाहिजे, संतांना दिला पाहिजे. व्यर्थ वेळ आपण वाया घालतो महाराज. आपण मोबाईल वापरतो का नाही? प्रत्येक जण मोबाईल वापरतो महाराज, प्रत्येक जण वापरतो. आता म्हाताऱ्यांक सुद्धा मोठे मोबाईल आले, प्रत्येक जणाकडे मोबाईल आहे. मोबाईल नाही असा व्यक्ती नाही महाराज. या मोबाईलने महाराज चांगल्या माणसांचं वाटोळं झालं. मोबाईल चांगलाही आहे आणि मोबाईल वाईट आहे, पण कसा उपयोग करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये. मोबाईल ही काळाची गरज आहे, पण कसा उपयोग करायचा हे आपल्या हातामध्ये. काय झालं, एका जणाची ड्युटी संपली, मोबाईल 5 चालला. आता मोबाईल 5 चालला, ऋषी कसे मार मग आपल्याच घरात शिरावा ना, दुसऱ्याच्या बायच्या घरात शिरला. आता बाईना पाव का नाही, मा नवरा आहे का नाही, ती मोबाईल पाहत होती. तिनं पाण्यात तांब्या आणला भरून त्याच्या हातामध्ये दिला. दोघं बेडवर बसले. मग तिचा ओरिजिनल नवरा आला, तो मोबाईल पाहत आला, तो घरामध्ये शिरला. तिने दोघांना पाहिलं, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात शिरलो, पुन्हा बाहेर निघला. अरे मूर्खा, तुझंच घर आहे. मोबाईलमुळे एवढे मोठे लोक पागल झाले. खरं तर महाराज, छोटे मुलं असतात, बरोबर आहे का नाही? आपण त्याला कीर्तनाला आणलं पाहिजे, प्रवचनाला आणलं पाहिजे, आपण त्याला हरिपाठाला नेलं पाहिजे, जेणेकरून त्याला संत कळतील, मंदिरं कळतील. मला इथं धर्माचे तुम्ही बघा व्यक्ती, तुम्ही छोटे मुलं असतात, त्यांच्या हाताला धरतात, मस्जिदमध्ये नेतात आणि आपल्या देवाची ओळख करून देतात. मला खरं सांगा, आपण कधी आपल्या मुलांच्या हाताला धरलं आणि मंदिरामध्ये नेलं? नाही नेलं महाराज, नाही नेलं. गोपीचंदाची आई होऊन गेली मैनावती. पाळण्यामध्ये मारा मुलगा टाकला का महाराज त्याला झोका द्यायचे आणि सुंदर गाणं म्हणायचे आणि आपल्या मोरांना शिकवायचे. काय शिकवायची मुलांना? छंद लागला टिटविला, तिने समुद्र आटविला, मैनावतीने कृतार्थ केला. गोपीचंद
आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद